प्लेसला बोलतात KL टावर. खूप भारी एक्सपिरियन्स आहे काय, मजा येते. आणि सोबत प्रीती दास आहे. ही जगातली दुसरी सुंदर गोष्ट आहे. पहिली सुंदर ही आहे. सो वेलकम टू अ फर्स्ट एवर इंटरनॅशनल ट्रिप टू मलेशियाचा व्लॉग. आणि हिला बघा, ही माझी होणारी बायको प्रीती दास. सो हे आमचं सेकंड इंटरनॅशनल ट्रिप आहे. फर्स्ट आम्ही केलं होतं व्हिएतनामला माझ्या बड्डेच्या दिवशी फेब्रुवारीमध्ये. आणि हे आमचं सेकंड ट्रिप आहे म्हणजेच मलेशियाला. सो आम्ही डिसाईड केलं की पूर्ण ट्रिप शूट करून व्लॉग बनवू, जे तुम्ही सध्या आता पाहत आहे. सो आम्ही लोक आता आलो आहेत. आमचं वेब चेक इन झालं आहे, इमिग्रेशन चेक पण झालं आहे. आम्ही लोक आता आतमध्ये आलो आहोत. अँड देन बस आम्ही लोक आता थोडंसं फिरणार आहे, कारण की आमची फ्लाईट 45 मिनिट्स लेट आहे. मला खूप भूक लागली आहे, तर आम्ही काहीतरी खाणार आहे. ऑफकोर्स काहीतरी खाणार आहे. खाल्याशिवाय तर मला राहणार नाही. काम तुझं. हां. आणि आम्हाला इमिग्रेशन चेकला खूप चांगला ऑफिसर भेटला. मस्ती करत होता आमच्याशी. तिला विचारत होता की, मला विचारलं मी बेंगॉली आहे का. मी बोलली हो. मी बोलली तुम्ही पण. बोलते नाही. मग मी बोलली तुम्हाला कसं कळलं. बोलते नाव आहे. मग याला विचारलं की तू पण बेंगॉली. हा बोलते नाही मी मराठी. मग विचारलं ती कोण आहे, बायको की गर्लफ्रेंड. तुम्हाला माहिती आहे काय बोलला. तुला वाईफ आहे बोलतो. कुठे कॉलेजला भेटले. म्हणला हो कॉलेजला भेटले आणि आता जॉब करतो आम्ही लोक. ठीक आहे, आम्ही आता काहीतरी खातो. आम्हाला भूक लागलेली आहे. सो काहीतरी खाल्यानंतर आम्ही तुम्हाला लगेच भेटतो. सो फायनली आम्ही आता आलो आहे बर्गर किंगमध्ये. बर्गर किंग आम्ही तुम्हाला दाखवतो आम्ही काय ऑर्डर केलं आहे. सो दिस इज अ मील फॉर द नाईट. आणि शेफ प्रीती कॅशअप बाहेर काढत आहे. सगळं संपवलं आहे. लिटरली काहीच नाही उरलं आहे. चल झूठा. लॉस्ट बाईट. कोरियन चिकन खल्लास. सगळं रॅप खल्लास. प्राईस पण संपत आला आहे. नाव वी आर हेडिंग डिपार्चर. इज्जत काढतेस. इज्जत काढायला आहे ना ही पास आहे ही पोरगी. म्हणजे तुम्ही ज्या माणसाला इंग्लिश नाही आहे त्या माणसाने ॲटलिस्ट ट्राय तर करू ना. माझ्याकडे कला आहे की 5 मिनटाच्या व्हिडिओला 50 मिनटाचं कसं करायचं आहे. म्हणून मी नुसतं बडबड करतो. आणि ही फक्त काय कामाची नाही. हां, सध्या आमचा बिगिनर स्टार्टअप आहे ना, तर आमच्याकडे माईक नाही. आमची परिस्थिती खूप गरीब आहे. कोई तरीका है भीक मांगने का? आम्ही फ्लाईट तिकीट बुक केली की आम्ही 1 लाखाची फ्लाईट तिकीट बुक केली. क्या मत दियो. खूप एक्सायटेड आहे मी या ट्रिपला घेऊन. आणि ही माझी फर्स्ट मलेशियन ट्रिप आहे विथ माय. सगळ्यांची माझी पण फर्स्टच ट्रिप आहे मलेशिया. हो फायनली आम्हाला आमच्या फ्लाईटसाठी कॉल आला. आम्ही लोक आता जातो आहे मध्ये. तुम्हाला फ्लाईटमध्ये बसल्या बसल्या परत दाखवतो. ओके बाय. सो गाईस खूप मोठा स्कॅम झाला आमच्याबरोबर. आणि माझी जितकेच मोठी एक्साइटमेंट होती सगळी एक्साइटमेंट खलास झाली आहे. मी खूप सॅड झालो आहे. सॅड व्हायचा रिझन असा आहे की ते बघू शकता इथे खूप सगळी विंडोज आहे आणि फक्त आम्हाला विंडोज नाही. आणि हिला खूप बसायला येतं कारण की फ्लाईट मी बुक केली होती आणि तिथे मेन्शन नव्हतं की इथे विंडो सीट नाही. मी याला खूप वेळा बोलली 7 घे. हा काय बोलतो 8 घेऊया ना 8 घेऊ. वी आर लँडेड आणि खूप मस्त वाटतं आहे. म्हणजे जे डोळ्याने बघून जो क्लायमेट फील होतो आहे ना, आत्तापासूनच मला बाहेर जाऊन खूप वेगळा एक्सपिरियन्स होणार आहे. आणि भाई एक गोष्ट सांगू तुम्हाला, या पोरीने जी झोप घेतली आहे ना, काही झोपलेलं आहे लिटरली तिने एकदम मस्त झोप घेतली आहे. मी तुम्हाला एक्सप्लेन करेन.
जे पण आहे मी तर 1 तास किसको नींद आती हाफ एन आवर पण मला झोप लागली नाही, बट या मुलीने 1 नंबर झोप काढली. फॅब, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑलमोस्ट 6 इयर्स नंतर आम्ही बाहेर 6 निघालो. मंथ सॉरी, ना आम्ही मध्ये गोवा गेलेलो तुम्ही ब्लॉग बघितला. हा गोवा गेलेलो, बट आफ्टर 6 मंथ आमची एक इंटरनॅशनल ट्रिप परत निघाले. मला काहीतरी शेअर करायचं आहे. आम्ही व्हिएतनामला गेलो आणि मी जॉब सोडला. आता आम्ही मलेशियावरून मला येतो पण नाही आहे. वाटलं. नेक्स्ट डे माझा जॉब आहे. शाबाश बेटा, बहुत बढ़िया. तुम्ही विचार करू शकता इतका पैसा असायला पाहिजे माणसाकडे. सो आता मला रिकॉल होत मध्ये गोवा आहे ट्रिप पण की गेली. इथल्या लोकांची लँग्वेज कशी असणार, खूप फनी असते. एक्झिट मीन्स क्वाला. जर मला हिला सांगायचं आहे चल निघ इथून, ए वाला, यू क्वाला. सो गाईज आम्ही जिथेही जातो आम्हाला त्या कंट्रीची लँग्वेज खूप आवडते. जसं तुम्ही बघितलाच असेल आम्हाला किती मजा येते आणि त्यांची लँग्वेजच खूप चांगली असते, सूदिंग असते ऐकायला. सो आम्ही आता चाललो आहे आमच्या हॉटेलकडे. आमचं एअरपोर्टवरून पिकअप होतं हॉटेलपर्यंत, जे आमच्या आयटिनरीमध्ये इन्क्लुडेड होतं. सो तुम्ही बघू शकतात बाहेरचा क्लायमेट किती चांगला आहे, साफ आहे. फायनली आमचं कॅबने आम्हाला ड्रॉप केलं आहे, बट आम्हाला आमचं हॉटेल भेटत नाही. प्रीती, माय हॉटेल. फायनली हे आमचं हॉटेल आहे, स्ट्रीटवर आहे. आम्ही लोक आता स्ट्रीटवरच राहतो. आम्ही चेक इन करतो आणि मग तुम्हाला आमचं हॉटेल दाखवतो. का इथे फ्रीज आहे. आम्ही लोक आता निघालो होतो आमच्या एका स्पॉटवरती. सो तुम्ही बघू शकता बाहेरचं ट्रॅफिक अँड ऑल इज ओके ॲज पर एज इंडिया. ट्रॅफिक सगळीकडेच असते. सो येस, आम्ही पोचलो होतो आता आमच्या फर्स्ट स्पॉटवर. वेलकम बॅक गाईज. आम्ही लोक आलो, त्यानंतर आम्ही लोकांनी चेक इन केलं हॉटेलला, जेवण केलं आणि मग आम्ही 2 तासाच्या रेस्ट नंतर आंघोळ करून रेडी विडी होऊन मस्त आता आम्ही बाहेर निघालो आहे. तुम्ही बघू शकता खूप मस्त मस्त वाईब आहे इथे. आणि तुम्हाला मी आत्ता सांगतो आहे हे की राईट नाव आम्ही लोक कुठे आहेत ते तुम्हाला दाखवतो. कमी आहे प्रीती. राईट नाव आम्ही इथे आहेत. या प्लेसला बोलतात KL टावर. आणि हा इतका मोठा आहे की लाईक खूप मोठा आहे, डिस्क्राईब नाही करू शकत. आणि फीटमध्ये किती आहे ते मला 400 फीट मे बी. आणि तिथे तुम्ही बघू शकता ट्विन टावरसुद्धा इथून थोडंसं दिसतो. सो आम्ही आमचं फेस बघून तुम्हाला असं वाटतं की आम्ही खूप डल दिसतो आहे. येस, आम्ही लोक डल दिसतो का आम्ही पूर्ण आमचा अराऊंड 16 to 18 आवर्स ट्रॅव्हलिंगमध्ये गेला आहे. जसं आम्ही हॉटेलच्या खाली निघालो रेडी होऊन, टॅक्सीमध्ये बसून जी बाहेरची वाईब दिसली ना, खरंच बाहेर यायची जी मजा आहे ना ती फक्त इकडचं क्लायमेट, इथली लोकं जी दिसतात, इकडे रस्ते, इकडची ड्रायव्हिंग सेन्स लोकांची खूप खूप डिफरंट आहे. तिथेच तुम्हाला फील होऊन जाणार की तुम्ही ऑलरेडी कुठे बाहेर आलात. सो गाईज राईट नाव हा जो एक्सपिरियन्स आहे ना खूप माइंड ब्लोईंग आहे. लाईक माझ्या लाईफचा सर्वात बेस्ट एक्सपिरियन्स असू शकतो. मी हे जे पण आहे ह्याला KL टावर बोलतात, बट इट्स व्हेरी मेस्मरायझिंग. हे बघूनच मला इतकं थ्रिल फील होतं आहे, इतकी शांती होतं आहे, इतकं पीस फील होतं आहे, सब कुछ एक साथ. आणि तुम्हाला हे हार्ट दाखवतं आहे. हार्ट खूप युनिक बनवलं आहे जे पण आहे. लाईक ह्याच्यामध्ये खूप सारे स्ट्रिप्स आहेत लाईट आणि खूप सारा मिरर गेम आहे. खूप भारी एक्सपिरियन्स आहे गाईज. मजा येते आहे आम्हाला खूप. मला तर जास्तच मजा येते आहे. मी गावाकडचा माणूस शहराच्या बाहेर, देशाच्या बाहेर निघून एवढी सुंदर पोरगी घेऊन एवढं चांगला एक्सपिरियन्स करतो आहे. लाईक तुम्ही मला आत्ता पण तुम्हाला हे दाखवायचं मन करतं आहे. आम्ही खूप लांब आलो आहे तरी हे तेवढंच मोठं दिसतं आहे, अजून छोटं नाही वाटलं. सो आता आम्ही वॉक करत करत चाललो आहे कारण की आमचा जो इंटरनेट आहे तो तिथे चालत नाही आहे. इथे नेटवर्क खूप खराब आहे गाईज. नेटवर्क इश्यू आहे. कम्पॅरेटिव्ह सिम कार्ड घेऊन पण काही फायदा नाही. खूप वेल डेव्हलप्ड आहे मलेशिया. जसं आम्ही कॅबमध्ये आलो इथे, कॅब ड्रायव्हरने काय गाडी चालवली. हे लोक इतकी मस्त गाडी चालवतात. लाईक आपल्या इकडच्यांनी तर शिकलं पाहिजे. आणि
फक्त एकच लेन असते, भले किती पण 4 व्हीलर्स असो, एकच लाईन असणार. डबल लाईन नाही, ट्रिपल लाईन नाही, काहीच नाही. गाईज हे ज्यूस इतकं छान आहे, मजा येते मला खूप. आणि ही माझी बायको, सॉरी माझी होणारी बायको, बघ हे ज्यूस पी. नाही प्यायचं. ही अशीच आहे. हिची बॅटरी लो होते तर ही अशीच चिडलेली असते. आता ही चिडलेली आहे, हिची बॅटरी लो आहे. आता हिला चार्जिंग देतो. आता तुम्ही बघा ज्यूस पिल्यावर कशी रिएक्ट कर. चल. सो फायनली आम्ही वॉक करत करत पेट्रोनाट ट्विन टॉवरला पोहोचलो आहे. पण आपल्याला त्यासाठी जायचं, दोघं टॉवर दिसायला. फायनली आम्ही लोक पोहोचलो आहे जिथे आम्ही 30-40 मिनिट्स वॉक करून आलो, जसं मी तुम्हाला सांगितलं. आणि फायनली तो क्षण इथे येऊन आम्ही आपलं मन भरून, डोळे भरून पाहिलं आहे. हे इतकं सुंदर दिसायला गाईज, इतकं सुंदर, इतकं दिसायला सुंदर आहे. आता तुम्ही बघणार ना, तुम्हाला असं वाटतं की तुम्ही बघतच राहावं. प्लस एवढेशे विंडोज दिसत आहे लिटरली. याची पण हाईट खूप मोठी आहे, नॉट कम्पेअर टू केएल टावर, बट इट्स क्वाईट हाय. ही जगातली दुसरी सुंदर गोष्ट आहे. पहिली सुंदर ही आहे, फाउंटेन आहे. त्याच्या समोर मस्त बसलो आहे. आणि हे तुझ्यासाठी म्हणून पण मेमोरेबल होतं बिकॉज तुझ्यासोबत मी आहे. ऑफकोर्स. ते बघ, व्हिएतनामला पण तर असंच होतं. प्रॉन्स आहे ना. हाऊ मच प्राइस, हाऊ मच? 26. विषय असा आहे की क्रॅब आहे खूप मोठा आणि सोबत प्रीती दास आहे. तर आम्ही हॅलो, इट्स टाइम टू से गुड बाय. अँड आमचं झालं आहे आज जेवण खूप भयंकर. आम्ही जो स्टार्टला व्हिडिओ बनवला होता तो एंडला नाही बनवू शकला कारण की आम्ही ग्लव्स घातले होते आणि ग्लव्स खूप खराब झाले. इतकं दमलो आहे मी आता, मला चालायला होत नाही. आणि लकीली आमचं हॉटेल हे त्या स्ट्रीट फूडच्या जवळच आहे, 2 मिनटं वॉकिंगने. हे आम्हाला आज कळलं. बुगित बिंतांग एक स्ट्रीट मार्केट आहे, स्ट्रीट फूड मार्केट आहे, ते आमच्या हॉटेलच्या मागे आहे. सो उद्या 9:45ला कॅब येणार आहे. सो मॉर्निंग 7 वाजल्यापासून आमची तयारी चालू होणार आहे. 7चा अलार्म लावणार आणि पूर्ण दिवस होते आमचा डन आहे. आयटिनरी एकदम सेट आहे, शेड्यूल्ड आहे एकदम. इथे जायचं, तिथे जायचं, सगळ्या ठिकाणी जायचं. आणि तिथून आम्हाला ड्रॉप केल्यानंतर मग आम्ही परत जाणार स्ट्रीट मार्केटला. तिथे अजून खूप काही खायला आणि खूप टेस्टी आहे. सी फूड तर एकदम धमाल आहे. दिस इज आर पसारा इन द रूम. आणि खूप जोराची झोप लागली आहे आता, सकाळी लवकर उठायचं आहे. सो जास्त टाईम वेस्ट न करता मी आजचा व्लॉग इथेच एंड करतो. तुम्हाला कसं वाटला हे नक्की सांगा. ओके बाय, सी यू, गुड नाईट, थँक्यू.